श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये. तर आज आहे आपल्या शिवण क्लासचा डे 2 म्हणजे दुसरा दिवस. तर आज आपण काय पाहणार आहोत, आज आपण मापाला आलेल्या जुन्या ब्लाऊजवरून किंवा तुमच्या मापाच्या ब्लाऊजवरून जुन्या ब्लाऊजवरून आपण मापे कशी घ्यायची किंवा कोणत्या पार्टला आपण काय म्हणतो हे सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर देखील नक्की क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल. आणि हाईप पॉईंट द्यायला देखील विसरू नका. तो पॉईंट दिल्यामुळे काय होतं, लोकांना कळतं की या व्हिडिओमध्ये काहीतरी खास आहे. त्यामुळे मग जितकी जास्त हाईप पॉईंट आहे तितके जास्त आपला व्हिडिओ लोकांच्यापर्यंत पोहोचेल. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, हा आपण मापासाठी ब्लाऊज घेतलेला आहे. तर हा आपल्याकडे शिवलेला ब्लाऊज आहे. याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. तर याचं फिनिशिंग वगैरे बघू शकता. पुढील गळा वगैरे अगदी असं मस्त असं फिनिशिंग आलेलं आहे. बाही वगैरे बघा, अशी डिझायनर बाही आहे. तर बॅकला बघू शकता असा गोल गळा वगैरे केलेला आहे. आणि हे ब्लाऊज त्यांना अगदी छान बसतं. कुठेही लूज होत नाही, फिट होत नाही, शोल्डर उतरत नाही, काही नाही. अगदी छान असं ब्लाऊज बसतं. ह्याचं फिनिशिंग ते अगदी छान आलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला हे ब्लाऊज दाखवण्यासाठी घेतलेलं आहे. कारण ह्याचा व्हिडिओ देखील आहे. तुम्हाला जर हे ब्लाऊज कसं शिवले, कसं कट केले हे हवं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता. तर आता आपल्याला बघा मापं घ्यायची आहेत. तर मापं घेताना पहिला काय करायचं आहे, ब्लाऊजची अशी हुक्क घालून घ्या. आणि हे ब्लाऊज असं आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे. पाठीच्या भागावरती उलटं करून घ्यायचं. आता बघा, हा आपला पूर्ण आहे, हा आपला पाठीचा भाग आणि हा आपला आहे पुढचा भाग. हा पूर्ण इथून हा पुढचा भाग, ही बाही आणि तो पाठीचा. तुम्हाला हे तर सगळं माहितीच आहे. तर हा जो पुढचा भाग आहे आणि हा जो पाठीमागचा भाग आहे, हे दोन्ही मिळून जिथं आपण जोडतो, जॉईंट करतो, तो शोल्डर आहे. तर बघा, हा शोल्डर आहे. तर हा भाग जिथं जॉईंट झालेला आहे, हा पाठीचा आणि हा पुढचा, हे दोन्हीच्या मध्ये शोल्डर, तर त्याला शोल्डर म्हणायचं. तर आता आपण पाठीच्या भागावरती ब्लाऊज असा ठेवून घेऊया. अगदी व्यवस्थित असा, व्यवस्थित छान असा ठेवून घ्यायचा आहे. आणि याचंच कटिंग देखील आपण पाहणार आहोत, म्हणून मी हा ब्लाऊज घेतलेला आहे. तर आता आपल्याला बघा, हे जे टेपचं सुरुवातीचं टोक आहे, हे आपल्याला इथं अगदी बरोबर शोल्डरची जी आपण इथं लाईन दिसते, जी शिलाई टीप मारलेली लाईन दिसते, त्या लाईनीवरती अगदी व्यवस्थित असं ठेवायचं आहे. आणि इथं आपल्याला असं बोटाने पकडून घ्यायचं, शोल्डरजवळ ठेवून घ्यायचं. आणि कधी काय ब्लाऊज असं गोळा वगैरे असेल त्याला सप्पई करून घ्या. खूप असं ओढायचं नाही आणि एकदम पण लूज असं सोडून माप घ्यायचं नाही. अगदी व्यवस्थित असं माप घ्यायचं आहे. तर बघू शकता हे किती आलेलं आहे. ते आलेली आहे बघा 12 इंच. तर या ब्लाऊजची उंची आहे 12 इंच. इथून इथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. ताणवायचं नाही, ओढायचं नाही, अगदी जायचं असं अगदी व्यवस्थित फक्त सप्पई ठेवून घ्यायचं आणि उंची घ्यायची. आता पाठीच्या ही आपण पूर्ण उंची घेतली. ही पाठीच्या भागापासून जी उंची घेतो त्यालाच आपण पूर्ण उंची म्हणतो. तर ही पूर्ण उंची आता घेतली. त्यानंतर ब्लाऊज बिन हलवता पहिला आपल्याला पाठीमागील गळ्याची देखील उंची घ्यायची. तर बघा, त्यासाठी देखील आपल्याला इथं शोल्डरच्या लाईनीजवळ टेप असा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने गळ्याची उंची घ्यायची आहे. तर आता इथं बघा, तुम्हाला हे 9 इंच आहे असं वाटेल, पण तसं नसणार आहे. 9 इंच नाही, तर कारण सांगते तुम्हाला. की 9 इंचावरती असा टेप ठेवला बरोबर तर इतका असा अंतर राहतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय, आपल्या गळ्याची लांबी ही 9.5 आहे. कारण इथून आपल्याला जर इथं दिसत असेल तर हा गळा इथं जो असतो, सेंटरला जी गळ्याची लांबी असते ती महत्त्वाची. आणि तुमच्या जर लक्षात वगैरे येत नसेल तर तुम्ही असं इथून चॉकनाशी लाईन आखून घेऊ शकता आणि जिथपर्यंत येते ती तुमच्या गळ्याची लांबी. तरीसुद्धा तुमच्या लक्षात येत नसेल तर आणखीन एक सोपी पद्धत सांगते. तर तुमच्या आता पाठीमागची उंची 12 आहे, तर इथं आपण 12वरती असं टेप ठेवायचं आहे आणि इथपर्यंत टेप घ्यायचा. तर हे किती आलेलं आहे बघू शकता तुम्ही. असं 12वरती टेप ठेवला तर इथं आलेलं आहे इथून इथपर्यंत 9.5. म्हणजे जितकी तुमची उंची आहे तिथं टेप ठेवायचं. म्हणजे समजा तुमच्या ब्लाऊजची उंची 13 असेल तर इथं 13वरती टेप ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, ही गळ्याची उंची आपली 11 आहे, पण आपली ब्लाऊजची उंची 13 नाही तर 12 आहे. तर 12 ठेवल्यानंतर बघा इथं आलेलं आहे 9.5 इंच. म्हणजे आपला पाठीमागील गळा असणार आहे 9.5 इंच. तर तुम्हाला 9.5 इंच
लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता ब्लाऊज सरळ करायचा आहे. तर आता इकडं पुढच्या भागाची मापे घ्यायची आहे. तर आता बघा पुढच्या भागाची मापे घेताना आपल्याला पुढील गळ्याचं माप घ्यायचं आहे. तर पुढील गळ्याचं माप घेण्यासाठी सुद्धा 2 पद्धती आहेत. एक म्हणजे इथं शोल्डर जवळ असा टेप ठेवायचा आणि हे बघू शकता अशा पद्धतीने गळ्याचं माप घ्यायचं. तर आपल्या गळ्याची लांबी कमी जास्त व्हायला नको म्हणून काय करायचं आहे, सेंटरला जिथं आपला गोट आहे इथं असा टेप ठेवायचा आहे बघा, दोन्हीकडच्या साईडला अगदी समान. आणि इथे असं चॉकने आखून घ्यायचं आहे, एकच साईडला आखून घ्यायचं आहे. तर इथं चॉकने आखून घेतलं. आता आपल्याला शोल्डरजवळ टेप ठेवायचा आहे आणि जिथं आपण आखून घेतलेलं आहे तिथंपर्यंत किती आलेलं आहे बघायचं. तर तिथंपर्यंत आलेलं आहे आपलं 5.5, म्हणजे आपल्या ब्लाऊजचा गळा आपण 5.5 इंच लिहून घेणार आहोत. आणि समजा तुम्ही असं देखील माप घेऊ शकता, टेप इथं शोल्डरजवळ असा ठेवायचा आणि तिरका इथं जो सेंटर आहे गळ्याचा इथपर्यंत असा तिरका घ्यायचा बघा. तर इथं आलेलं आहे आपलं 6.5 इंच. तर असं तिरकं घेतलं तर 6.5 येतो, असं सरळ घेतलं तर 5.5 येतो. मग जर आपण तिरकं माप घेणार असाल, म्हणजे तुम्हाला जर तिरकं माप सोपं वाटलं किंवा तुम्हाला तिरके माप घ्यायची सवय जरी पडली तर तुम्हाला जितकं तुमचं तिरकं इथं माप आलं तितकंच घ्यायचं आहे ब्लाऊजचं कटिंग करताना. त्यामध्ये अजिबात वाढवायचं वगैरे काहीही नाही. जितकं आता 6.5 आले तर 6.5च घ्यायचं आहे. जर तुम्हाला तिरकं माप घ्यायची सवय असेल तर, जर तुम्हाला असं सरळ माप घ्यायची सवय असेल किंवा तुम्हाला सरळ माप घेणं सोपं वाटत असेल अशा पद्धतीने, तर तुम्ही जे तितकं लिहून घेतलं आहे त्यामध्ये तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा वाढवावं लागणार आहे. तर बघू शकता तुम्ही असं घेतलं तर 1 इंच एक्स्ट्रा येते. तर 5.5 आलेलं आहे, असं तिरकं 6.5 आलेलं आहे. म्हणजे 6.5 असं तिरकं घेणार असाल तर त्यामध्ये मार्जिन वाढवायचं नाही. सरळ घेणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला 1 इंच मार्जिन वाढवायचं आहे. तर कुठली पद्धत तुम्हाला सोपी वाटते गळ्याचं माप घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे. मी असं सरळ माप घेते, त्यामध्ये 1 इंच वाढते, कारण मी तिरकं घेत नाही, सरळच घेते. तर आता ही मला सवय झालेली आहे. तर आता आपण छातीचं माप घेणार आहोत. बघा छातीचं माप घेताना या काकेपासून ते या काकेपर्यंत आपल्याला असा टेप ठेवायचा आहे, की सुरुवातीचा टेप ठेवायचा आहे आणि अगदी इथं व्यवस्थित कुठेही ओढाओढी न करता अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. तर इथं किती आलेलं आहे बघा, 17. तर हे जे 17 आलेलं आहे ह्या 17ला असं इथं मध्ये आपल्याला असं पकडायचं आहे. तर 17 पकडला आणि ही बाजू वरती आली, आपली पांढरी टेपची जे इंचाचं माप आहे ती वरती आली आहे. आणि असं पकडल्यानंतर हे सुरुवातीचं टोक कुठे येतं बघायचं आहे बघा. तर हे टोक आलेलं आहे आपलं 34 वरती. म्हणजे हा एक भाग 17, पाठीमागचा एक भाग 17, म्हणजे पूर्ण छातीचं माप आपल्या किती आलेलं आहे 34 इंच. म्हणजे हे असं टेप केला तर तुम्हाला तुमच्या पूर्ण छातीचं माप निघणार आहे. हे एक छातीचं झालं, एक साईडचं पुढच्या आणि पाठीमागच्या साईडचं एवढं, म्हणजे दोन्ही मिळून 17 आणि 17 34. तर आता हे आपलं इथून इथपर्यंत आलेलं आहे 17. तर हे बघा 17 आलेलं आहे. तर हा सुरुवातीचा टेपचं टोक घ्यायचं आहे, 17 वरती ठेवायचं आहे आणि इथं टेप असा फोल्ड केल्यानंतर किती येते बघा, तर 8.5. तर आपण 8.5च लिहून घेणार आहोत. आपण छातीचा तुम्ही 34 लिहून घ्या आणि त्याच्या पुढे डॅश करून 8.5 लिहून घ्या, म्हणजे छातीचा 4था भाग आहे. नंतर तुम्हाला कटिंग करताना मग विचार करत बसण्याची गरज नाही. त्यामुळे हे आत्ताच तुम्ही जितकं तुमच्या छातीचं असं माप येतं 17 आलेलं आहे तर त्याला असं लगेच टेप फोल्ड करायचं आहे. किती येतं इथं बघायचं, तर आलेलं आहे 8.5. तर 8.5 असं तुम्हाला वहीत लिहून घ्यायचं आहे. तर हे आपलं छातीचं माप काढायचं देखील सोपी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे. त्यानंतर बघा आपल्याला घ्यायचं आहे कटोरीचं माप. तर कटोरीचं माप कसं घ्यायचं, तर इथं आता कटोरी जॉईंट केलेली आहे, हा साईड पीस आणि ही कटोरी. तर जिथं जॉईंट केलं तिथं बरोबर टेप ठेवायचं आहे. आणि ही जी आपली लुक्क पट्टी आहे ती पूर्ण न घेता त्यातली अर्धी घ्यायची आहे. अर्धी तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही अशी इकडे थोडीशी आखून घ्या. तर ही अर्धी बघा, म्हणजे 5.5 इंच आपली कटोरी आलेली आहे. कारण इथं हे पोकळच असतं, कारण शिवल्यानंतर आपण ते जेव्हा पलटतो त्यावेळी फक्त आपली इथंपर्यंत आतला ब्लाऊजची टीप असते. तर तिथपर्यंत घेतल्यानंतर बघा 5.5 इंच आलेलं आहे. तर 5.5 इंच आपण इथं लिहून घेऊया. तर क्रॉसपट्टीचं देखील इथं माप घेऊया. तर कसं घ्यायचं आहे बघा, तर इथं क्रॉसपट्टी जिथं जॉईंट केली आहे तिथून इथंपर्यंत घ्यायचं आहे. तर हे आहे बघा 2.5 इंच आलेलं आहे. फक्त एकच साईडचं माप आपल्याला घ्यायचं आहे, इकडच्या साईडचं काही घ्यायचं नाही, कारण इकडं जितकं माप आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपण ह्या साईडला घेणार आहोत. त्यामुळे फक्त हे माप घ्यायचं आहे. तर क्रॉसपट्टी आपली आहे 2.5 इंच.
तर आता आपण कमरेचं माप नंतर घेऊया, पहिला बाहीचं माप घेऊया. तर ही 3/4 बाही आहे. 3/4 बाही असू दे किंवा छोटी बाही असू दे, त्यामध्ये काही माप घेताना बदल करायचं नाही, फक्त असं घ्यायचं आहे बघा. तर शोल्डर, तर हे शोल्डर किंवा हा ब्लाऊजचा भाग आणि ही बाही जिथं जोडलेली आहे, जिथं शिलाई टीप आहे तिथं असा टेप ठेवायचा आहे आणि तिथून पूर्ण उंची घ्यायची आहे. तर ही बघा किती आलेलं आहे, आलेली आहे 10. तर ही जितकी आलेली आहे तितकीच आपल्याला लिहून घ्यायची आहे 10. जर समजा तुमची छोटी बाही असेल, 4 असेल तर 4 लिहून घ्या, 5 असेल तर 5 लिहून घ्या. त्यानंतर दंडघेर कसा घ्यायचा बघा. तर हा पूर्ण दंडघेर आपल्याला पूर्ण असा मोजायचा नाही, तर अगदी व्यवस्थित अशी ठेवायचं आहे. आणि ही जी घडी आहे, म्हणजे हे दोन्ही भाग आहेत, त्याचा आपल्याला एकाच माप घ्यायचं आहे. तर हे किती आलेलं आहे बघा, 5. तर हे 5 इंच आपल्याला लिहून घ्यायचं आहे. असं पूर्ण आपण माप घेत बसायचं नाही, फक्त असे ह्या दोन्ही घडीवरतीच आपल्याला माप घ्यायचं आहे. तर हे आलेलं आहे आपलं 5 इंच. तर दंडघेर आपण 5 इंच लिहिला. तर आता राहिलं काय, आपलं कंबर राहिलेले आहे. तर कमरेचं माप कसं घ्यायचं बघा. तर ब्लाऊज पूर्ण असा उघडा केलेला आहे मी आणि अशा ठेवलेला आहे. तर कमरेचं माप घ्यायचं प्रत्येकांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर इथं बघा, जी आपली लुक्कपट्टी आहे, लुक्कपट्टी असते, ती लुक्कपट्टी आहे, ती लुक्कपट्टी सोडून द्यायची आहे, ती धरायची नाही. तर लुक्कपट्टी झाल्यानंतर असा टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण टेप आपल्याला असा कमरेला लावायचा आहे. अगदी व्यवस्थित, सैल वगैरे सोडायची नाही किंवा ओढाओढी पण करायची नाही. तर बघा किती आलेलं आहे, 28 इंच आलेलं आहे. तर आपली कंबर आहे 28 इंच. तर आता बघा, बऱ्यापैकी सगळी मापे घेऊन आता झालेली आहेत. राहिलेलं आहे ते शोल्डरचं माप. तर तुम्हाला दाखवते. तर गळ्यानुसार तर शोल्डरचं माप बदलतच असतं, तरी देखील कसं घ्यायचं नेमकं तुम्हाला मी इथं सांगणार आहे. तर बघा, इथून जिथं आपली बाही जोडलेली आहे तिथपर्यंत किती अंतर आहे ते बघून घ्यायचं. तर हे अंतर आपलं आलेलं आहे 2.5 इंच. तर हे 2.5 इंच आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, काही जण काय करतात, हे असं शोल्डर घेतात. असं शोल्डर तुम्ही अजिबात घेऊ नका. नवीन शिकत असाल तर अजिबात घेऊ नका, कारण खूप घोळ होतो. खूप मोठं होतं, कधी खूप छोटं होतं, शक्यतो मोठंच होतं आणि त्यामुळे शोल्डरमधून ब्लाऊज हे पडतात. तर मी इथून इथपर्यंत जे 2.5 इंच माप घेतलेलं आहे ते आता तुम्हाला फॉर्म्युला सांगते. तर या ब्लाऊजचा गळा पाठीमागचा खूप डीप आहे, म्हणजे खूप म्हणजे 9.5 आहे, पण ते बाकीच्या ब्लाऊजांसाठी इतका डीप नाही. पण या ब्लाऊजची उंची कमी आहे, 12 आहे, त्यामुळे खूपच डीप आहे ह्या ब्लाऊजसाठी. कारण इतकीशी छोटीशी पट्टी आपली खालच्या साईडला राहिलेली आहे, बघू शकता. बरोबर 2 इंचाची पट्टी राहिलेली आहे. तर या ब्लाऊजच्या किंवा कस्टमरच्या उंचीच्या मानाने गळा पाठीमागचा खूप डीप आहे. तर जेव्हा खूप डीप गळे असतात तेव्हा काय करायचं आहे आपल्याला, तर इथं गळारुंदी जी आपण घेतो ती 2 इंच घ्यायची आहे. तर 2 इंच बघा, मी इथं गळ्याकडच्या बाजूला बाहेरच्या साईडला टेप घेतलेला आहे, साईडला मी सोडलेला आहे. आणि त्यानंतर तर असं माप घेतलं. तर हे बघा, शिलाई जिथं आलेली आहे तिथं आलेलं आहे 4.5. त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला अर्धा इंच वाढवायचा, म्हणजे एकूण आता आपण किती घेणार आहोत, 5 इंच घेणार आहोत. लक्षात आलं का बघा तुमच्या. तर 5 इंच इथं आपण शोल्डर घेणार आहोत. समजा ह्या ब्लाऊजचा पाठीमागील गळा आता 8 असता, तर मी इकडं 2.25 इंच गळारुंदी घेतलेली असते, म्हणजे ह्या गळ्याच्या बाहेर 2.25 इंचाचा टेप असा सोडला असता. तर बघा इथं बरोबर 2.25 इंच जिथं आहे तिथून पुढे मी माप घेणार आहे. इकडं 2.25 इंच सोडलेलं आहे. तर इथं आलेलं आहे आपलं 5 इंच आणि त्यामध्ये मार्जिनचा अर्धा इंच मिसळा, तर 5.5 इंच आपण शोल्डर घेतला असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला शोल्डरचं देखील माप घ्यायचं आहे. तर ह्याला जोडलेली आहे, हा जो साईडचा भाग आहे इथला, त्याला साईड पीस म्हणतात. आणि ही जी पूर्ण आहे गोल अशी, ह्याला कटोरी म्हणतात. आणि हा जो आहे मधला, हा डाच आहे, हा पुढील गळा आहे. आणि ही आपली बाही आहे, तुम्हाला माहितीच आहे. इथून इथपर्यंत जी असते ती बाही उंची, आणि इथपर्यंत असतो तो दंडघेर, बाही रुंदी नाही. तर बाही रुंदी काही जण ब्लाऊजवरून, शिवलेल्या ब्लाऊजवरून इथून इथं घेतात, पण तशी आपल्याला घ्यायची नाही, कारण त्यामध्ये देखील कमी जास्त पडू शकते. तर बाही रुंदी कशी घ्यायची हे पुढं आपण शिकणार आहोत खूप सोप्या पद्धतीने. तर ही इतकी मापे आपली झालेली आहेत. आणि याला क्रॉस पट्टी म्हणतात. तुम्हाला माहिती नसेल, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी सांगायला आहे. आणि इथं गळ्याला आपण लावतो गोट, आणि हे आहे शोल्डर, ही शोल्डर पट्टी आहे आपली शोल्डरची. आणि इथून
जे आपण बाहीला ब्लाऊज जोडलेला आहे हा जो भाग आहे हा आहे मुंडा. तर हा आपला पुढील मुंडा आहे आणि हा जो असतो तो आपला पाठीमागील मुंडा आहे. तर पुढील मुंडा आणि पाठीमागील मुंडा काढताना देखील फरक करावा लागतो. आणि ही जी खालची साईड दिसते तुम्हाला ही कमरेकडची साईड आहे, म्हणजे कमरेचा भाग आहे किंवा कमरपट्टी देखील तुम्ही इथे लावतात त्यावेळी कमरपट्टी देखील म्हणू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण ब्लाऊजची मापे घेतलेली आहे. तर आता आपण जी मापे घेतलेली आहेत ती कशी वाढवायची, म्हणजे कुठल्या मापामध्ये किती वाढवायचं हे आपण बघूया. तर ही बघा आता आपण ब्लाऊजची पूर्ण उंची 12 घेतलेली आहे. तर आता इथे बघा त्यामध्ये आपल्याला +1 करायचं आहे, म्हणजे 12 मध्ये 1 वाढवायचं. कुठल्याही प्रकारचं ब्लाऊज असू दे, कटोरी असू दे, साधा असू दे, प्रिन्सेस असू दे किंवा तुम्ही कुठलाही ब्लाऊज शिवत असाल त्यावेळी तुम्हाला जितकी ब्लाऊजची तुमच्या ब्लाऊजवर उंची आलेली असते त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यावंच लागतं. ब्लाऊज कटिंग करताना 1 इंच एक्स्ट्रा घ्यावंच लागतं. तर इथं 12 मध्ये 1 इंच घेतलं तर आता आपण ब्लाऊज कटिंग करताना किंवा पेपर कटिंग करताना 13 इंच घेणार आहोत. तर मागील गळा आहे आपला 9.5 इंच. तर यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. तर अर्धा म्हणजे वर 1 आणि असं लाईन देऊन मी खाली 2 असं अर्धा लिहत असते, तर 9 वरती हे असं अर्धा लिहिलेलं आहे. तर गळ्यामध्ये मागील गळ्यामध्ये, पुढच्या नाही तर मागील गळ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं असतं, म्हणजे आपण एकदम माप घेणार आहोत तिथं 10 इंच. तर हा आपला आहे पुढील गळा. तर मी सरळ गळ्याचं माप घेतलेलं आहे त्यामुळे मी 5.5 इंच घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी 1 इंच वाढवायचं असतं. तर 1 इंच वाढवलं तर झाला आपला गळा 6.5 इंच. त्यानंतर ही बघा आपली छाती 34 इंच आहे. तर छातीचा चौथा भाग 8.5 इंच इथं आलेला आहे. तर कसा आलेला आहे बघा, तर इथं तुम्हाला सांगते 34/4 बरोबर 8.5. तुम्ही कॅल्क्युलेटर अशा पद्धतीने करू शकता. 34ला 4ने भागलं म्हणजे छातीचा चौथा भाग काढायचा असला तर 8.5 इंच येतं. त्यानंतर ही कटोरी आपण घेतलेली ही आहे तशीच आहे. यामध्ये आपल्याला काहीही मिसळायचं नाही, जितके आहे तितकंच घ्यायचं, यामध्ये काही मार्जिन वगैरे वाढवायचं नाही. तर ही आपली आहे क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी देखील आपल्याला पेपरवरती किंवा आपल्या ब्लाऊजवरती जितकं ह्याच्यावरती माप आले तितकंच घ्यायचं आहे. तर 2.5 आले तर 2.5च घ्यायचं आहे. नंतर आपल्याला वाढवायची आहे, ती कधी आणि कशी वाढवायची आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर इथं तरी त्यामध्ये काही आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं नाही. त्यानंतर बघा ही आपली आहे बाही. तर जेव्हा तुमचं ब्लाऊज अस्तरचं असतं त्यावेळी तुम्हाला बाहीमध्ये 1.25 इंच वाढवायचं असतं, म्हणजे अर्धा इंच आणि 1/2 इंच इतकं तुम्हाला बाहीमध्ये वाढवायचं असतं. आणि ज्यावेळी बिना अस्तरची बाही असते त्यावेळी फक्त तुम्हाला अर्धा इंच वाढवायचं असतं. म्हणजे आपण अस्तरचं धरून चालूया. तर इथं आपलं आलेलं आहे 11.25 इंच. 10 मध्ये 1.25 इंच वाढवला तर 11.25 इंच आलं. त्यानंतर दंडघेर बघा, दंडघेरमध्ये देखील आपल्याला जसं आहे तसंच घ्यायचं आहे. फक्त मार्जिनसाठी आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं, पण ते एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं असतं. हे बाकीचं कसं वाढवले तशा तरी तर आलेलं आहे दंडघेर. तर दंडघेरमध्ये आपल्याला 1.5 किंवा 2 इंच मार्जिन घ्यायचं असतं. तर ते तुम्ही 5 इंच तुम्हाला आहे तसा दंडघेर घ्यावाच लागतो. त्यानंतर त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं असतं. तसंच आता इथे छातीमध्ये देखील 8.5 इंच घेतलं चौथा भाग, त्यामध्ये देखील तुम्हाला 1.5 ते 2 इंच मार्जिन घ्यावं लागतं. तर इथं लिहून देते मी तुम्हाला मार्जिन. तर हे देखील मार्जिन आहे. तर अशा पद्धतीने मार्जिन तुम्हाला छातीमध्ये 1.5 ते 2 इंच आणि दंडघेरमध्ये सुद्धा 1.5 ते 2 इंच घ्यावं लागतं. तर इथं आता बघा आहे कंबर. तर कमरेचा देखील आपल्याला चौथा भाग काढायचा. तर भागिले इथं 4 करायचं. तर कमरेचा चौथा भाग हा 7 इंच आला. तर 28ला 4ने भागल्यानंतर 7 इंच येतं. तर 7 इंच इथं आपल्याला कंबर घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला पाठीमागे जे डाच असतात पाठीच्या भागामध्ये 2 डाच, त्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. आणि पुन्हा त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं असतं. म्हणजे इथं छातीमध्ये दंडघेरमध्ये आणि कमरेमध्ये 2 इंच मार्जिन घ्यायचं असतं. तिथं छातीचा जसा चौथा भाग काढलाय तसा कमरेचा देखील आपल्याला चौथा भाग काढायचा असतो. त्यानंतर हे आलेलं आहे आपलं बघा शोल्डर 2.5 इंच आलेलं आहे. तर गळ्यानुसार इथं गळारुंदी घ्यायची आहे. तर गळारुंदी आपण इथं 2 इंच घेतली होती. तर 2.5 आणि 2 बघा किती झाली बघा. ही गळारुंदी 4.5 इंच झालं. 4.5 इंच झालं. त्यामध्ये मार्जिनसाठी म्हणजे बाही आणि शोल्डर आपण ज्यावेळी जोडतो त्यावेळी अर्धा इंच लागतंच. तर ते अर्धा इंच मार्जिन घेतलं तर झालं 5 इंच. म्हणजे आपला शोल्डर आलेला आहे बरोबर 5 इंच. गळारुंदी इथं आपण काय अशी घेणार नाही, कारण गळारुंदी आपल्याला मागील गळ्यानुसारच घ्यायची असते. मुंडासुद्धा आपण
गळ्यानुसार शोल्डरनुसार घेत असतो. तर ही अशा पद्धतीची मापे सर्व आपली आहेत आणि ही कशी वाढवायची ही देखील मी यामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. तर आता आपली मापे घेऊन आणि सविस्तर मापे सांगून सुद्धा झालेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला काय यातलं कळले किंवा नाही कळले हे नक्की कमेंट करा, कारण तुम्हाला कितपत समजले हे मला कळल्याशिवाय पुढे कोणता व्हिडिओ बनवायचा हे माझ्या लक्षात येणार नाही. त्यामुळे नक्की कमेंट करा, छोटीशी का असेना पण कमेंट करा. तुम्हाला कळले असेल तर कळलं किंवा चांगलं वाटलं म्हणून कमेंट करा, किंवा नाही कळलं तर नाही कळलं, हा पार्ट मला समजला नाही किंवा हे मला समजले अशी कमेंट करा. तर तुम्ही कमेंट केल्यामुळे मला सुद्धा समजत जाईल की तुम्हाला कितपत कळले किंवा मला अजून किती सविस्तर सांगावं लागणार आहे किंवा कशा पद्धतीने सांगायचं हे मलासुद्धा कळेल. तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.